गिरणीमध्ये मिक्स डाळीचं पीठ दळून घेतलं आहे. आता मी हे कसं मळायचं ते सांगणार आहे. पापड खात एक पॅकेट मसाला आणला आहे मी. तो मिक्सरमध्ये असा बारीक करून घ्यायचा तो पापड खात, म्हणजे ना त्याच्यात ते मोठं राहत नाही डाळी वगैरे. आता मी पीठ कसं मळायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, मी आता कोमट पाणी घेऊन केलं आहे आणि त्यात हे मीठ टाकणार आहे प्रमाणानुसार पापडासाठी. हा पापड मसाला आहे ना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि हा चाळणीतून आहे ना असं चाळून घ्यायचा सगळा. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे, जास्त पातळ पण नाही आहे. हे पहा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळलेलं. मी आता हे ना कॅरी बॅगमध्ये घालून ठेवणार आहे. मग थोड्या वेळासाठी चांगले 1-2 तास मी हे पीठ असं भिजत ठेवणार आहे. पहा, असे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे. मग याच्या गोल लाट्या तयार करायच्या. घेतले ना मग असे गोल बनवून घ्यायचे. आपले पापड किती छान झाले, एकदम पातळ पापड झालेले आहे. पहा, आपले मिक्स डाळीचे पापड किती छान तयार झाले आहे. आम्ही हे पापड आहे ना तुम्हाला आता तळून दाखवणार आहे. तेल तापाय ठेवले आहे पापड तळण्यासाठी. आता हे तेल थोडं गरम झालं का मी हे पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे कसे झाले. हा, किती छान आणि मस्त पापड झाले आहे माझे. हा, माझे मिक्स डाळीचे पापड किती छान झाले आहे. तुम्ही बघसाल एकदम छान आणि कुरकुरीत झाले आहे. तुम्हाला जर ही माझी पापडाची रेसिपी आवडलीच तर नक्कीच ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.